नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रक तुम्ही बघू शकता, या ट्रकचे मालक आहेत, त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा गोष्टी करणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं नाव सांगा संपूर्ण. पृथ्वीराज विठ्ठल माने, राहणार रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर आपली गाडी आता कुठून आली? गाडी आता कोचिन वरून आलेली आहे. कोचिन वरनं. काय घेऊन आला येताना? प्लायवूड घेऊन आलो. कधी निघाला होता साधारण? शुक्रवारी संध्याकाळी. शुक्रवारी संध्याकाळी. आज सोमवारी. आता कुठून निघालाय? आता निघाले सातारमध्ये. सातारला. कुठं सातारमध्ये? सातारला वारुंजी फाटा. किती वर्ष झाली साधारण तुम्ही गाडी चालवताय? त्याला झाले, आपली स्वतः गाडी आहे त्याला झाली 9-10 वर्ष. 9 आधी वेगळे दिवस काढलेले. ड्रायव्हिंग क्षेत्रात तुमची सुरुवात कशी झाली व कधी झाली? आपला असाच नाद होता, आपलं गाडीवर आपलं ट्रॅक्टर पासून सुरुवात केली. आपल्या इकडे जा तिकडे जा गाडी शिकायला. पहिले आमच्या काळात त्या सेफ्टी वाहन बिन नव्हती, मोटरसायकल नसायची, सायकलचा असायचं. आपला नाद लागला, ते आपला हळूहळू करत आपलं गाडीवरून आपली स्वतःचीच गाडी आपली. पहिल्यांदा कुठल्या गाड्या चालवल्या तुम्ही? बाकी जीप गाडी असे बारक्या छोट्या छोट्या गाडी शिकत मोठ्या गाडी शिकत. इकडे कसं काय शिकलाय ट्रक रोड लाईनला? परत बाहेर काय तर बघावं म्हणून आपलं आलो इकडे. पण कसं तुम्हाला लिंक कशी लागली बाबा इकडे बाबा असं असं आहे, माहिती कशी भेटली? म्हणजे गावात दुसरे जे ट्रक होते नाही त्यांच्या माध्यमातून परत आम्ही ते बघितलं. त्या बघितल्यानंतर परत त्यांच्या वाटचाल केली. कसं काय वाटतं आपल्याला बरं वाटायला लागलं. त्या टायमाला काळ बी बरा होता, पैसे चांगले मिळत होते गाडी धंद्यात. डिझेल पेट्रोलचे दर कमी होते. मग त्याचा अंदाज घेतला, अंदाज घेऊन आपलं म्हणलं काहीतरी करू वेगळं म्हणून आपलं मग तेव्हा सुरुवात केली आम्ही. किती साली आपली तुमची गाडी घेतली? 2013 साली घेतली. 2013 साली नवीनच सेकंड घेतली. सेकंड पासून सुरुवात केली पहिल्यांदा. ही जुनी आमची गाडी, ही सेकंड पहिलीच ही गाडी घेतली. दुसरी आहे ती नवीन गाडी आहे. किती गाडी तुमच्या? 2 गाडी. दुसरी कुठली? लेलंडची. अशोक लेलंड. पहिल्यांदा कोणती गाडी चालवली होती? आम्ही पहिल्यांदा शिकला तेव्हा ह्याच्या गाडी चालवते 407. पहिल्यांदा म्हणजे एवढे वाहन नव्हते ना पहिल्या काळात. आपलं कुठलं तरी आपलं काहीतरी शिकायचं, जायचं, नादानं जायचं. ह्या गाडीवर जा त्या गाडीवर जा, आपलं मजेनं जायचं. एवढं काही नव्हतं, इंटरेस्ट नव्हता. पण फिरायला ह्याला त्यांना जात होतो गाडीवर जात. नवीन ड्रायव्हर जर गाडी घ्यायचा विचार करत असेल तर त्याने सेकंड हँड घ्यावी का नवीन घ्यावी? पुरेपूर्ण जर त्याला अनुभव असेल, जर गाडी घ्यायचा असेल तर त्यानं गाडी घेण्यास काही हरकत नाही. पण काहीच अनुभव नसेल आणि जर मी गाडी घेतो म्हटला ट्रक कुठलाही 6 टायर, 10 टायर, 12 टायर, 14 टायर किंवा टेलर वगैरे त्याने घेऊ नये. काहीतरी अनुभव नसेल तर तिला ह्या क्षेत्रात काही उपयोग नाही. अनुभव शिवाय काय नाही. नाहीतर स्वतःच्या घराच्या फळ्या उलट्या व्हायला टाइम लागणार नाही. बरोबर. म्हणजे नुकसान म्हणजे सगळं नुकसान तिला काय राहणार नाही. त्यानुसार आहे. कोणकोणत्या मालाची ट्रान्सपोर्ट करतात? आता आम्ही पहिल्यांदा इकडून स्टार्ट नाही केला तेव्हा इकडून साखर वाहतूक करत होतो कोल्हापुरातून. कधी? कोल्हापूरमधून पहिल्यांदा साखर, परत साखर तिकडून अहमदाबाद यायला गेल्यानंतर घेऊ गहू, सुरत, नवसारीतनं तांदूळ वगैरे कॅलिगेटला कोचिंगला घेऊन जायचो आम्ही. वाहन चालवण्यासाठी तुमची आवडती ठिकाणी कोणती? वाहन चालवण्यासाठी आपल्या इकडे अहमदाबाद आम्ही कोचिंगच कंटिन्यू एकच रूट आमचा ते कोचिंग एकच रूट आहे आमचा, त्यामुळे काय त्याचा बदल नाही. कोचिंगचं कसं आहे? एरिया कसा आहे? एरिया कोचिंगचा चांगला आहे तिकडे. रस्ते वगैरे आता रस्त्याची कामं चालू झाली. सिंगल हायवे होता पहिला, आता सगळं काम चालू झालंय मोदी सरकारपासून. सिंगल हायवे पण चांगले तिकडे लोक बिक चांगले, ती माणसं त्रास देत नाहीत, काय नाही. पोलीस वगैरे त्रास देत नाही. महाराष्ट्रात पोलीस जसं त्रास देते ती पोलीस त्रास देत नाही. आता ही जी कॉन्क्रीट रस्ते झाले ती चांगला का डांबर? चांगलं आपल्या गाडीसाठी डांबर रस्ता चांगला पहिलं जे होते ते. त्याच्यामुळे काय होते? त्याच्यामुळे टायर दिसते ती, टायर चांगले टायर फुटते ती त्याच्यामुळे कॉन्क्रीटमुळे. मग एक्सप्रेस हायवेवर ऍक्सिडेंट झाला होता की आपला नागपूर हायवेवर लक्झरीचा. टायर गरम होऊन फुटला होता. चांगला तुमच्या ट्रकची लांबी आणि वजन किती आहे? आमच्या ट्रकची लांबी 25 फूट लांब आहे आणि वजन आहे 10 टन 500 किलो. 10 टन 500 किलो. आता मग समजा किती वेट किती नेऊ शकते? किती टन नेऊ शकतो? 25 टन नेऊ शकतो. 25 टन. 25 टन. 12 टायर गाडी आहे आणि समजा 12 टायर आहे आणि वजन जर कमी जास्त झालं टन तर मग ऍव्हरेजला तसं फरक पडतो. जसं आरटीओचा फाईन बी बसू शकतो आपल्याला. आपण आपल्या मर्यादितच राहून वजन घेणं चांगलं गरजेचं आहे आणि आपल्या गाडीसाठी चांगलं. तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात माल वाहतूक करताना? माल वाहतूक करताना कसं आहे, गाडी भरायला गेली सकाळी, आता कोचिंग सारख्या ठिकाणी सकाळी गाडी भरायला जाते 10-11 वाजता येते, 10 वाजेपर्यंत. तरी संध्याकाळी 8-9 नंतर गाडी भरायला चालू होते. रात्री 12, 1, 2, 3 वाजता गाडी सुटते. एवढं वेळ दिवसभर काय झोपायचं? नंबर नंबर म्हणजे उसाच्या गाडी घेत असते. माल तयार करायचा, उसाचा तयार करायचा, प्लॅवल तयार करायचं, मग गाडीत भरायचं. होय, त्या माणसाची त्रास आपल्याला बी त्रास. झोपायला तिथं झोपलं पाहिजे. जर झोपत गाडी चालवली आपण दुसऱ्याला ठोकणार, दुसऱ्याचं नुकसान होणार, आपलं नुकसान होणार. तुम्ही तुमच्या ट्रकचं किती वेळा मेंटेनन्स करता एका वर्षामध्ये? जसं जसं मेंटेनन्सचे काम आहेत तसं वेळचीवर केलं तर काही जास्त खर्च होणार नाही. पण जर नाही खर्च केला तर मग काय करणार, मेंटेनन्स जास्त पैसे जाणार, खर्च होणार.
तुम्ही कोणकोणत्या भागात गाडी घेऊन गेला आहात आतापर्यंत? गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरला इकडं कसा आहे भाग गुजरात? गुजरात वगैरे सगळं तसं भाग चांगलाच आहे, पण गुजरातला म्हणा, महाराष्ट्रात चोरीचं वगैरे प्रमाण आहे. केरला सारख्या ठिकाणी चोरीचं प्रमाण नाही. नाही काय? आणि तुमची जेव्हा स्वतःची गाडी नव्हती तेव्हा मग तुम्हाला ड्रायव्हर लोक मालक वगैरे कसं भेटलं होतं? एखादा चांगला भेटला होता मग जसं म्हणला तुम्ही? नाही ड्रायव्हर मालक लोक कसे चांगले असतात. मालक लोक क्वचित लोक चांगले असतात. कुठला मालक भेटला होता तुम्हाला? आम्हाला इचलकरंजीत एक ज्या पार्टीचा माल आणला होता आम्ही, काजू आणला होता. काजू आणला होता इचलकरंजीत काजू आणला होता, ते मालक चांगला होता. एका महिन्यामध्ये किती ट्रिप होतात तुमच्या साधारण ट्रकच्या? 2 नाही तर 3 ट्रिप होतात. 2 ते 3 ट्रिप. आता इकडून इकडे जायचं म्हटल्यावर किती वेळ लागतो तुम्हाला साधारण? 7-8 दिवस लागते जायला. 7-8 दिवस. तुमच्या एका ट्रिपला येऊन जाऊन किती डिझेल लागते साधारण? एका ट्रिपला आम्हाला लागतं की 1200-1300 लिटर डिझेल लागतं. 1200-1300 लिटर ट्रिप पूर्ण व्हायला. बाबा एका ट्रकवर किती गोष्टी डिपेंड आहेत? तसं ट्रकच्या हिशोबाने बघितलं तर भिकाऱ्यापासून सुरुवात होऊ शकते. टोल नाक्यावर बघितलं तर भिकारी नंतर परत वृद्ध माणसं पैसे मागतात ती, परत फुलवाला आहे, पाणी विकणार आहे, परत वडापाव विकणार आहे, परत फळं विकणार आहेत. सगळे डिपेंड आहे त्याच्यावर डिपेंड आहे. हमाल आहेत, परत मिस्त्री आला, परत कलरवाला आला, ग्रीसवाला आला, टायरवाला आला. अशा काही गोष्टी पहिले ते ह्याच्यावर भरपूर काय अवलंबून आहे. म्हणजे बऱ्यापैकी जर ट्रक गाड्या नाही चालले तर बाकीच्यांचं म्हणजे ही बंद जेवण वस्तू सगळं विस्कळीत होऊ शकतो. आणि ही माणसांचं कसं झालं, माणूस लक्ष द्यायला झाले त्या प्रमाणात. बाबा ड्रायव्हर म्हटलं की बाबा त्याला त्या प्रमाणात वागवलं जातं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तेच केलं नाही पाहिजे लोकांनी, कारण बाबा हे समजलं पाहिजे की कसं गरजेचं आहे. जर तुमच्या वाहनातनं माल जर ट्रान्सपोर्ट नाही झाला दुकानापर्यंत तर तुम्हाला दुकानात गेल्यावर भेटणारच नाही ना, कुठनं भेटणार? आणि माणूस विचारच करत नाही. त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? विचारच करत नाही. माणसं काळ बदलला सगळा. आता माणसं कसं आहे, लोकांनी साथ दिली पाहिजे. कुठल्याच गोष्टीला कोण कोणाला साथ देत नसतं. आपलं भागलं, कुठलं तरी वस्तू उपलब्ध झाली, आपल्याला मिळाली पाहिजे, बाकीचं काही विषय संपला. असं सगळं चालू आहे आजकाल. तसं करून चालतंय वेळेला का? चालणार नाही, पण काय त्याचा उपयोगच नाही. कोणी एकजूटच नाही, जनताच एकजूट नाही. जनता एकजूट नाही. कुठल्याही क्षेत्रात झालं तर कोणच एकत्र नाही. आपल्या ट्रकचं मॉडेल कुठलं आहे? 2011. 2011 मध्ये घेतलं. 31-18. धन्यवाद साहेब माहिती दिल्याबद्दल.